भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा गुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. जिका रंजले गांजले जासी मने जो पुरी जिका रंजले गांजले जासी मने जो पुरी तुझी साधू ओळखाव तुझी साधू ओळखाव देव तेथे ती जाणाव निका रंजले गांजले जाती म्हणे जो पुरी मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त तैसे सज्जनांचे चित्त जाती अपंगिता नाही जाती अपंगिता नाही जाती अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी एका रंजले गाजले जाती म्हणे जो पुरी दया करणे दे पुत्रासी दया करणे दे पुत्रासी दया दया करणे दे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती एका रंजले गांजले दासी म्हणे जो पुरी दया करणे दे पुत्रासी दया करणे दे पुत्रासी
त्याची भगवंताच्या मूर्ती तिका रंजले गांजले. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे द्रष्टे राजे आणि थोर समाजसुधारक होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अस्पृश्यता आणि अनिष्ट प्रथा निर्मूलन, शिक्षण प्रसार, सामाजिक न्याय, शेती आणि उद्योग तसंच कला आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल करून त्यांचा विकास घडवून आणला. याशिवाय स्त्री शिक्षणाबाबत सुद्धा ते तितकेच आग्रही होते. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देत त्यांनी बालविवाह आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायदे तयार केले. एकूणच राजर्षी शाहू महाराजांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीस महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत पुरोगामी आणि क्रांतिकारी पावलं उचलली. मंडळी, आज स्त्रियांवर होणारे अत्याचार, हुंडाबळी, स्त्री भ्रूण हत्या पाहता त्या काळातील शाहू महाराजांचे हे कार्य आजही भारतातील स्त्री मुक्ती चळवळीसाठी दिशादर्शक ठरते. असो मंडळी, आज महिला विश्व या कार्यक्रमात याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे महिलाविषयक धोरण. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथील प्राध्यापिका चित्ररेखा सुधीर येवले लाखे यांनी दिलेली ही माहिती. नमस्कार श्रोते हो, आज 26 जून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्ण दिन. सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे, समतेचा ध्वज उंचावणारे, शिक्षणाला परिवर्तनाचे प्रभावी साधन मानणारे आणि रयतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या विचारांचा आणि आजच्या काळातील त्यांचा प्रेरणादायी वारसा आणि त्यांचे महिलाविषयक धोरण पाहणार आहोत. श्रोते हो, भारतीय समाज व्यवस्थेत शतकानुशतके अनेक प्रकारच्या विषमता, अन्याय आणि सामाजिक भेदभावाचे जाळे विणले गेले होते. अशा काळात काही थोर व्यक्तिमत्वे समाजाला नवदिशा देण्यासाठी जन्माला येतात. छत्रपती शाहू महाराज हे असेच एक युगपुरुष होते. 26 जून 1874 रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे कोल्हापूर संस्थानची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली, परंतु त्यांनी राजेपदाचा उपयोग केवळ सत्तेसाठी नाही केला, तर समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी केला. म्हणूनच त्यांना राजर्षी ही उपाधी सार्थ ठरते. शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे. म्हणूनच त्यांनी शिक्षणाचा प्रसार हे आपल्या राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय बनवले. गरीब, शेतकरी, कामगार, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. विविध समाज घटकांसाठी वसतिगृहे उभारण्यात आली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या. शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज आपण शिक्षणाचा अधिकार सहजपणे स्वीकारतो, परंतु त्यामागे शाहू महाराजांच्या दूरदर्शी नेत्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. श्रोते हो, शाहू महाराजांचे आणखी एक महान योगदान म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे. समाजातील दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांना शासन व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी 1902 साली नोकऱ्यामध्ये आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. हा निर्णय केवळ भारतातच नव्हे तर जगातील सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल मानला जातो. त्यांनी अस्पृश्यतेचा कठोर विरोध केला. सार्वजनिक विहिरी, शाळा, कार्यालये आणि इतर ठिकाणे सर्वांसाठी खुली करण्याचे प्रयत्न केले. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा शाहू महाराजांवर खोल प्रभाव होता. त्यांनी सत्यशोधक चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला.
स्त्री पुरुष समानता, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या कार्याला त्यांनी बळ दिले. श्रोतेहो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये शाहू महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बाबासाहेबांच्या प्रतिभेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव शाहू महाराजांना होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्याला विविध प्रकारे सहकार्य केले. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात फुले, शाहू आणि आंबेडकर ही त्रिसूत्री महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया मानली जाते. शाहू महाराजांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर कृषी, उद्योग, सहकार, कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले. शेतकरी हा देशाचा कणा आहे या भावनेतून त्यांनी कृषी विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. लोककल्याणकारी राज्यकारभार म्हणजे काय याचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य माणसाचे हितच दडलेले होते. श्रोतेहो, आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगात जगत आहोत. परंतु सामाजिक समता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व आजही तितकेच आहे. त्यामुळे शाहू महाराजांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणे, शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देणे, भेदभावमुक्त समाज निर्माण करणे आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांची खरी आदरांजली. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर समाजासाठीची बांधिलकी आहे. राज्यकर्त्याने लोकांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हावे, त्यांच्यासाठी झटावे, त्यांना न्याय मिळवून द्यावा, हा त्यांचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शाहू महाराजांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर एक असा राजा उभा राहतो ज्याने राजसत्ता ही केवळ राज्यकारभारासाठी नाही तर समाजातील वंचित, शोषित, दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी वापरली. त्यांनी समाज सुधारणेच्या अनेक चळवळींना चालना दिली आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली. त्यांनी आपल्या राजसत्तेचा उपयोग वैभवासाठी नाही तर समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी केला. श्रोतेहो, इतिहासामध्ये काही युगपुरुष अशी असतात की जी केवळ आपल्या काळापुरती मर्यादित राहत नाहीत तर त्यांचे विचार काळाच्याही पुढे जातात, पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहतात. राजर्षी शाहू महाराज हे असेच एक युगपुरुष होते. श्रोतेहो, आज आपण महिला सक्षमीकरण, स्त्री समानता, महिला आरक्षण यासारखे शब्द सहज उच्चारतो. पण एक काळ असा होता जेव्हा स्त्रीला माणूस म्हणूनही पूर्ण सन्मान मिळत नव्हता. घराच्या उंबरड्याबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्वतःच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, बालविवाहाच्या बेड्या होत्या, विधवांच्या आयुष्यात फक्त अंधार होता आणि समाजाच्या अनेक परंपरा स्त्रीच्या स्वातंत्र्यावर पहारा देत उभ्या होत्या. अशा काळामध्ये शाहू महाराजांनी स्त्रीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले, तिच्या आयुष्यातील वेदना समजून घेतल्या आणि ते फक्त बोलले नाहीत तर त्यांनी कृती केली. शाहू महाराजांना माहीत होते, एका पुरुषाला शिक्षित केल्यास एक व्यक्ती शिक्षित होते, पण एका स्त्रीला शिक्षित केल्यास संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. हा विचार त्या काळात किती क्रांतिकारक होता याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. श्रोतेहो, त्या काळात मुलींना शाळेत पाठवणे म्हणजे समाजाच्या विरोधाला सामोरे जाणे. पण शाहू महाराजांनी विरोधाची पर्वा केली नाही. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, गरीब आणि बहुजन समाजातील मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले. कारण त्यांना माहीत होते, अंधार दूर करायचा असेल तर शिक्षणाचा दिवा पेटवावा लागेल. आज एखादी मुलगी डॉक्टर होते, एखादी महिला अंतराळात झेप घेते, एखादी तरुणी जिल्हाधिकारी बनते, तेव्हा त्या प्रत्येक यशामध्ये शाहू महाराजांच्या विचाराचा एक किरण दिसून येतो. श्रोतेहो, लहान वयात संसाराची जबाबदारी एका कोवळ्या मुलीच्या खांद्यावर टाकली जात होती. बालपण हरवत होते, स्वप्ने तुटत होती आणि आयुष्य अंधारात जात होते. शाहू महाराजांनी या प्रथेला विरोध केला. बालविवाह म्हणजे मुलांच्या भविष्याचा गळा घोटणे. आजही आपण वर्तमानपत्रामध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या बातम्या वाचतो. काही भागामध्ये अजूनही मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून विवाह लावले जातात.
शाहू महाराजांचे विचार आजही तेवढेच जिवंत आहेत. श्रोते हो, त्या काळात विधवांचे जीवन म्हणजे जिवंतपणाची शिक्षा होती. रंगीत कपडे नाहीत, स्वप्ने नाहीत, हसू नाही, समाजाने तिचे आयुष्यच थांबवून टाकले होते. पण शाहू महाराजांनी या वेदनेला आवाज दिला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते स्त्रीचे आयुष्य कोणत्याही परंपरेपेक्षा मोठे आहे. हा विचार केवळ सामाजिक सुधारणा नव्हती, ती स्त्रीच्या अस्तित्वाला दिलेली मानवतेची मान्यता होती. स्त्री म्हणजे फक्त जबाबदारी नाही, शक्ती आहे. शाहू महाराजांनी महिलांकडे दयेच्या नजरेने पाहिले नाही. त्यांनी स्त्रीमध्ये सामर्थ्य पाहिले. त्यांनी स्त्रीमधील निर्णय घेण्याची क्षमता पाहिली, समाज घडविण्याची ताकद पाहिली. त्यामुळे त्यांनी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. आज पंचायत समितीपासून संसदपर्यंत महिलांचे नेतृत्व वाढवताना आपल्याला दिसते. ग्रामीण भागातील महिला बचत गट आर्थिक क्रांती घडवत आहेत. हे दृश्य पाहताना शाहू महाराजांचे स्वप्न साकार होताना दिसते. श्रोते हो, महाराजांचे महिला धोरण हे केवळ स्त्रियांसाठीच्या योजनांचे धोरण नव्हते, तर ते सामाजिक न्यायाचे धोरण होते. कारण स्त्रीचा अपमान असलेल्या समाजात समता कधीच निर्माण होऊ शकत नाही, हे त्यांना माहीत होते. म्हणून शाहू महाराजांनी बहुजन, दलित आणि वंचित महिलांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी स्त्री सन्मानाला सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनवले. श्रोते हो, आज विज्ञानाने प्रगती केली, तंत्रज्ञान वाढले, देश चंद्रावर पोचला, पण अजूनही समाजात काही प्रश्न उभे आहेत. महिलांवरील अत्याचार, सायबर छळ, हुंडाबळी, लैंगिक भेदभाव हे वास्तव आपल्याला अस्वस्थ करते. म्हणूनच शाहू महाराजांचे विचार आज अधिक आवश्यक वाटतात. आजच्या युवकांनी शाहू महाराजांकडून काय शिकावं? तर महिलांकडे आदराने पाहणे, समानतेवर विश्वास ठेवणे, शिक्षणाला प्राधान्य देणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणे. कारण समाज बदलतो तो केवळ कायद्याने नाही, तर तो विचाराने. श्रोते हो, समाजामध्ये मोठी क्रांती तलवारीने होत नाही, ती होते विचारांनी. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचा विचार दिला, समानतेचा विचार दिला, मानवतेचा विचार दिला. आज गरज आहे तो विचार घराघरात पोहोचवण्याची. जर प्रत्येक घरात मुलगी सुरक्षित असेल तर तिची स्वप्ने जपली जातील, तिच्या शिक्षणाला पाठिंबा दिला जाईल, तरच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना अभिवादन होईल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महिला सबलीकरणासाठी केलेले कार्य हे त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या व्यापक कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग होते. त्या काळात महिलांना शिक्षण, संपत्ती, विवाह आणि सामाजिक जीवनात अनेक बंधने होती. शाहू महाराजांनी या बंधनावर प्रहार करून महिलांच्या प्रगतीसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. श्रोते हो, 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतीय समाजात महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती. स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नव्हती. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्यासाठी अनेक क्रांतिकारी पावले उचलली. शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो. या विचारातून त्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. गरीब आणि मागासवर्गीय मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिलांच्या प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या बालविवाह, जातीभेद आणि अंधश्रद्धा यासारख्या सामाजिक रूढींना त्यांनी विरोध केला. स्त्रियांना केवळ प्राथमिक शिक्षणच नव्हे तर उच्च शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांचे जीवनमान उंचावले. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्यांच्या कार्यामुळे कोल्हापूर संस्थानात स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला आणि समाजात स्त्रियांचा सन्मान वाढला. श्रोते हो, आज आपण ज्या महिला शिक्षणाचा, प्रगतीचा अभिमान बाळगतो त्यामागे शाहू महाराजांच्या दूरदृष्टी असलेल्या समाजसुधारकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्त्री पुरुष समानता आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. थोडक्यात काय, छत्रपती शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष शाळा सुरू केल्या, गरीब व मागासवर्गीय मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्या, मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले,
स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. श्रोतेहो, भारतीय समाजात पूर्वी विधवांची अवस्था अत्यंत दयनीय होती. पतीच्या निधनानंतर महिलांना अनेक सामाजिक बंधने, अपमान आणि अन्याय सहन करावा लागत असे. त्यांना शिक्षण, पुनर्विवाह आणि स्वावलंबनाच्या संधी नाकारल्या जात होत्या. अशा परिस्थितीत शाहू महाराजांनी विधवांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. शाहू महाराजांचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान दिले. विधवा महिलांनी पुनर्विवाह करणे हा त्यांचा अधिकार आहे असे त्यांनी ठामपणे मांडले. विधवांच्या शिक्षणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. शाहू महाराजांनी विधवावरील अन्यायकारक प्रथा आणि भेदभावाला विरोध केला. समाजात समता, न्याय आणि मानवतेचे मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी सतत कार्य केले. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक विधवांना नवे जीवन जगण्याची संधी मिळाली. विधवावर होणारा सामाजिक अन्याय कमी करण्यासाठी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. पुनर्विवाह करणाऱ्यांना सामाजिक व प्रशासकीय संरक्षण दिले. अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठीही प्रयत्न केले. विवाहासाठी योग्य वय असावे याबाबत जनजागृती केली. जातीभेद कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. अशा विवाहांना राजाश्रय दिला. महिलांचे शोषण करणाऱ्या देवदासी प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या. महिलांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले. महिलांना संपत्ती व वारसा हक्काबाबत न्याय मिळावा यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. कौटुंबिक अन्यायाविरुद्ध महिलांना संरक्षण मिळावे याकडे लक्ष दिले. स्त्री पुरुष समानतेची संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. मागासवर्गीय व दलित महिलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी विशेष योजना राबवल्या. शाहू महाराजांच्या सुधारणामुळे महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया अधिक मजबूत झाला. महिलांना शिक्षण, पुनर्विवाह, सामाजिक प्रतिष्ठा आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आधुनिक महिला सबलीकरण चळवळीचे प्रारंभीचे आणि महत्त्वाचे पाऊल मानले जाते. शाहू महाराजांचे कार्य आपणास सामाजिक समता, स्त्रीसन्मान आणि मानवतेचा संदेश देते. त्यामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सामाजिक न्याय आणि स्त्री पुरुष समानता, महिला सबलीकरणाचे अग्रदूत म्हणून ओळखले जाते. श्रोतेहो, शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणांना चालना देण्यासाठी अनेक कायदे केले आणि धोरणे राबवली. विवाहासाठी योग्य वय असावे, स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सुधारक विचारांचा प्रसार झाला आणि बालविवाहाविरुद्ध लोकमत तयार होऊ लागले. शाहू महाराजांचे हे कार्य केवळ एका प्रथेच्या विरोधापुरते मर्यादित नव्हते, तर स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्क यांच्या जपणुकीसाठी होते. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात प्रबोधनाची नवी चळवळ निर्माण झाली. श्रोतेहो, आजही बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण, समानता आणि सामाजिक जागृतीचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे. श्रोतेहो, छत्रपती शाहू महाराज हे केवळ एक आदर्श राजा नव्हते, तर ते सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते होते. त्यांच्या काळात समाजात जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रियांवरील अन्याय आणि शिक्षणातील विषमता मोठ्या प्रमाणात होती. या अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध त्यांनी धाडसाने संघर्ष केला. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मागासवर्गीय, दलित आणि दुर्बल घटकांना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी 1902 मध्ये शासकीय नोकऱ्यामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक तरतूद केली. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे महिलाविषयक धोरण म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ असून त्यांनी स्त्रीला दया नाही तर अधिकार दिले, संरक्षण नाही तर स्वाभिमान दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. चला तर मग राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया. स्त्री सन्मान जपूया, मुलींना शिक्षण देऊया, अन्यायाविरोधात उभे राहूया आणि समानतेवर आधारित समाज घडवूया आणि समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीचा दीप आपल्या अंतःकरणात
सदैव प्रज्वलित ठेवूया. धन्यवाद. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं महिलांविषयक धोरण याविषयी प्राध्यापिका चित्ररेखा येवले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. दिव्यत्वाची जेथ प्रतीती, दिव्यत्वाची जेथ प्रतीती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. गाळुनिया भाळीचे मोती, हरी कृपेचे मळे उगविती, जलदा परी उनिया जाती, जलदा परी उनिया जाती, जग ज्यांची न करी गणती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. यत्नी जानी देऊन निज शिर, घडिले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर, परिजयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. जिथे विपत्ती जाळी उजळी, निसर्ग लीला निळी काजळी, कथुनी कायसे काळीज निखळी, कथुनी कायसे काळीज निखळी, एकाची सगळी बसती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. बरे तर मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.